नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज तेर गावामध्ये, धाराशिव जिल्ह्यातल्या इथं तेर गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर तुम्ही ग्रामपंचायत आहे आणि हे नागरिक इथं कशासाठी उपस्थित आहेत हा मात्र प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल. हे नागरिक जे आहेत हे इथलेच आहेत आणि ग्रामपंचायतला आज कुलूप घालण्यात आलेला आहे. कशामुळे कुलूप घालण्यात आलेला आहे काय नाही ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. आणि आज जे आहे ते अण्णाभाऊ साठे, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि जयंतीनिमित्त जे आहे ते इथं ग्रामपंचायतला कुलूप घालण्यात आलेला आहे. हे नेमकं कारण काय आहे कुलूप घालण्याचं ते आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहे. तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. काय नाव तुमचं? माझं मी पांडुरंग किसन बगाडे, माजी सरपंच तेर. हे तुम्ही इथं कशाला कुलूप घातले ग्रामपंचायत? कुलूप घालण्याचं कारण म्हणजे की शासनानं काल जाहीर केलं की बाबा प्रत्येक शाळेत, ग्रामपंचायत कार्यालय असो, बँका असो, कुठं असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची जयंती त्या काढला झाली पाहिजे असा GR शासनानं काढलाय. तरी सुद्धा इथं ह्या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच नाही, सरपंच नाही, ग्रामसेवक नाही. ह्याच्यासाठी सर्व युवकांनी म्हणजे माझ्यासहित सर्व युवकांनी ही कुलूप लावलेलं आहे आणि ह्याचा निषेध आम्ही करतो. कशा पाहिजे? ह्या तिघाचा राजीनामा झाला पाहिजे आणि ह्यांच्यावर योग्य ती पोलीस कारवाई झाली पाहिजे. कारण की ही मातंग समाज म्हणजे आम्ही मातंग समाजानेच आमची जयंती करत घेतो. मातंग समाजाने जयंती करण्यापेक्षा इतर समाजाच्या माणसांनी, मान्यवरांनी जयंती करावी, अभिवादन करावं. जसं आम्ही शिवाजी महाराजाला करतो, बाबासाहेबाला करतो, छत्रपती शिवाजी महाराजाला करतो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सगळ्याला करतो, आम्ही आईला देवळकरला करतो. परंतु आमच्या जयंतीला आमची मागाची पोरं इथं येऊन जयंती करणं ही योग्य नाही. म्हणून ह्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सहित सगळ्यांनी मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांनी या ग्रामपंचायतला टाळं ठोकलंय आणि ह्या तिघाचं निलंबन झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. नमस्कार. एकंदर पाहिलं तर तुम्ही इथं त्यांनी जे आहे ती अण्णाभाऊ साठेची जयंती जी आज होती आणि त्या जयंतीनिमित्त आज इथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये इथं जयंती करण्यात नाही आलेली. नेमकं कशामुळे करण्यात नाही आलेली हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या सोबत आहे ते. काय नाव तुमचं, काय सांगतात? मी संभाजी कांबळे. इथं आज तुम्ही ग्रामपंचायतला कुलूप घातले, नेमकं काय कारण आहे? हे सांगितल्या पद्धतीने आज अण्णाभाऊ साठे जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त इथं ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच कोणच उपस्थित नाहीत म्हणून तरी आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगताल तुम्ही? या ठिकाणी आज साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि दुःखही या ठिकाणी व्यक्त करतो की तेर ग्रामपंचायत तुळजापूर मतदारसंघामध्ये सर्वात मोठी तेरची ग्रामपंचायत आणि मातंग समाज प्रामुख्याने इथं बहुसंख्येनं असताना आणि या ग्रामपंचायत ही जातीवादी ग्रामपंचायत असून ह्या ग्रामपंचायतनं दरवेळेस प्रत्येक महापुरुष असतील म्हणजे प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला म्हणा, कुठल्या सण उत्सवाला यांची तीव्रता थोडी कमीच असते. त्याच पद्धतीनं एकदम असं जातीवाद अक्षरशः जास्त करून तर मातंग समाजावरतीच या ठिकाणी आमचं समाज मंदिर पाळलंय त्यांनी. जयंती जिथं करावी लागत होती ते समाज मंदिर कुठल्याही प्रमाणचं कुठलंही परमिशन न घेता ह्या तेर ग्रामपंचायतनं समाज मंदिर पाडून आता सध्या आम्हाला समाज मंदिराची जागा अशी रिकामी आहे, तिथं जयंती करण्यासाठी नाही. अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी केलेलं आहे, त्याचंही निकृष्ट दर्जाचं एकदम काम केलेलं आहे. तर ते काम करत असताना वेळोवेळी आम्ही अर्ज केलं तरी सुद्धा त्याकडे जातीय द्वेषातून त्यांनी अजिबात त्या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या GRला डावलून आज त्यांनी या गावचा सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि काही सदस्य सुद्धा यामध्ये सामील आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जयंती नाही. समाज बांधवांनी येऊन आणि काही या ठिकाणचं सदस्य घेऊन या ठिकाणी आम्ही जयंती या ठिकाणी अण्णाभाऊची ग्रामपंचायत मध्ये साजरी करतोय. आज पण केली, याच्या अगोदर पण असंच चित्र होतं. जाऊ द्या, आज नाही उद्या सुधारतील. परंतु ह्यांचा जास्तीत जास्त असा जातीवाद वाढलेला आहे आणि ही मगरीचं कातडं घालून यांना कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही आणि जातीय द्वेष दरवेळेस या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मातंग समाजावरती किंवा मातंग समाजातील महापुरुषांच्या वरती यांचा द्वेष आहे. त्या द्वेषातून यांनी या ठिकाणी जयंती साजरी केलेली नाही आणि शासनाच्या GRचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे आमचे सर्व समाज बांधवांच्या
आणि सर्व समाज बांधव दलितच्या सर्व नेत्या महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी चांगल्या रीतीने पार पाडाव्या आणि त्यांनी काय ते कृत्य चुकीचं कृत्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. अन्यथा हे जर तात्काळ त्यांना निलंबित नाही केलं तर या ग्रामपंचायतला जे कुलूप लावलेलं ते आम्ही काढणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच सोमवारीच या ठिकाणी अति उग्र आणि उग्र पद्धतीचं आंदोलन या ग्रामपंचायतच्या समोर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्ही करू अशी आपणाला मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो. त्यांचा या ठिकाणी तेर ग्रामपंचायतचा जय निषेध, जय निषेध, तेर ग्रामपंचायतचा जाहीर निषेध. या आता मला सांगा, आता मला सांगा तुमच्यापाशी इथं तेर ग्रामपंचायत मधले कोण सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ह्या तुमचा कुणाचा कॉन्टॅक्ट झाला होता का तुम्ही कुलूप लावल्यानंतर? त्यानंतर कोणाचा कॉन्टॅक्ट वगैरे आमचा झालेला नाही. त्यांनी या कॉन्टॅक्ट करण्याचा ठिकाणी प्रयत्न केला का? सरपंच आले होते, टाइम हा अजून असं तसं काय थोडंसं बोलले पण आम्हाला त्यांना काय बोलायची इच्छा नाही कारण ती करणारीच तीच आहेत तर त्यांना बोलायचं आणि त्यांना आमच्या महापुरुषाला तुम्ही पूजन करा म्हणायचं काय आवश्यकता तेवढी आम्हाला काय वाटली नाही आणि त्यांना आम्हाला इतर गोष्टी बोलण्याची गरज नाही. त्याला आम्ही आमच्या माध्यमातून समाज बांधवाच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीचं आणि कुण्या पद्धतीचं आंदोलन करायचं आणि त्यांना कसा आमचा महापुरुष त्यांना सांगून द्यायचा तेवढी आमच्यामध्ये धमक आहे. या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य या ठिकाणी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे आणि अण्णाभाऊच्या लेखणीनं आम्ही त्याच्यात बऱ्यापैकी आणि आमच्या लहुजीचा दांडपट्टा सुद्धा आम्हाला वेळोवेळी कसा वापरायचा आणि काय करायचा याची माहिती असल्यामुळं यांना बोलत बसण्याची आम्हाला गरज नाही. प्रशासनाला एवढीच आमची विनंती आहे की या ठिकाणी यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांचे तात्काळ निलंबन करावी एवढीच आम्ही विनंती करतो. अन्यथा महाराष्ट्रामध्ये अति तीव्र अशी आंदोलनं आम्ही या माध्यमातून करणार आहोत अशी विनंती करतो. थांबतो. आपलं या ठिकाणी आलात आपण सगळे सर्वजण समाज गावामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथंच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती इथं आज पूर्ण महाराष्ट्रभर आज जयंती साजरी केली जाते. परंतु एकमेव असं गाव आहे ज्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये जयंती साजरी नाही केली. त्यामुळं इथले जे नागरिक आहेत यांनी इथे ग्रामपंचायतला कुलूप घालण्यात आलेलं होतं. त्यासोबतच आपल्यासोबत नागरिक होते. काय सांगचाल पुढे यातून? काय नाव तुमचं? विनोद कांबळे. अच्छा, आता इथं ग्रामपंचायतला कुलूप घातलेला आहे. ह्यांनी सांगितलेल्या पद्धतीने इथं सरपंच उपसरपंच यांनी कोणीच इथं जयंती साजरी केलेली आहे म्हणून असं सांगितलेलं आहे. आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर जयंती लहान गाव असो किंवा मोठं गाव असो किंवा शहर असो या शहरामध्ये देखील जयंती साजरी केली जाते. परंतु असं एकमेव गाव मला दिसलं की तुमचं तेर गाव की इथं जयंती साजरी केली जाणार नाही. नेमकं हे कारण काय? ही तर शोकांतिका आहे ना तेरची. आम्ही आल्यानंतर आम्ही आमच्या चौकामध्ये जयंती साजरी केल्यानंतर इथं आल्यानंतर इथं एकही माणूस उपस्थित नाही. मोजके 2-3 सदस्य आहेत ते उपस्थित होते. त्यांच्या मार्फत आम्ही जयंती साजरी केली. आतमध्ये आल्यानंतर आम्ही विचारलं तर कुठं सरपंचाचे कोण एक्सपायर झालेले आहेत, उपसरपंच आजारी आहेत, ग्रामसेवकांना वेळ नाही. मग जयंती कोण करणार साजरी? आम्ही करू ना आमची जयंती, आमचा महापुरुष आहेत आम्ही करू. पण शासनानं परिपत्रक काढल्यानुसार शासकीय कार्यालयामध्ये जयंती साजरी होणं हे बंधनकारक आहे. आमची एकच मागणी आहे, जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि निलंबाची कारवाई झालीच पाहिजे. तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतचं कुलूप काढणार नव्हतो. अच्छा, मला आणि सांगा. जर आमच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला तर आम्ही ह्याच्यानंतर उग्र स्वरूपाचं आंदोलन करू ही तुमच्या मार्फत आमचं सांगणं आहे. इथं कोणत्या महापुरुषाची जयंती साजरी केली जात नाही काय? फक्त हे लोकशाही अण्णाभाऊ साठेचीच केलेली नाही इथं जयंती साजरी? बाकी नाही, सगळे आम्ही- महापुरुषाची करतायत का? इतर महापुरुषाचे करतात, विषय त्याचा नाही. पण जयंती साजरी करताना जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांना बंधनकारक असतं त्या उपस्थिती राहणं ते एकही राहत नाहीत. अच्छा, बाकी सगळ्या जयंतीला असतात फक्त ह्याच जयंतीला नसतात असं आणि तुमचं- दुसरी गोष्ट, आमच्या समाजाचं समाज मंदिर आहे त्याचं निर्लंकनही झालं नाही. मान्य BDO साहेबाचे आदेश आहेत, संबंधित ग्रामसेवक असेल कोण असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा. ते अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही तसं पत्र
ग्रामपंचायतला दिलेला आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि अन्यथा आम्ही 15 दिवसात टाळं ठोकू. त्याचंही आम्हाला सविस्तर अजून उत्तर आलेलं नाही. मग ही कशासाठी आमची अवहेलना? स्वातंत्र्य होऊन भारत झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या. काल मुख्यमंत्री साहेब 2-2 तास तिथं दिवसभर अण्णाभाऊसाठी थांबतात. मग ह्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी गेली का ग्रामसेवक सरपंच? त्यांना 10 मिनिट वेळ नाही. जातीवादी आहेत सगळे, त्यांचा जाहीर निषेध. आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत त्या तिघांचंही निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही अजाबात कुलूप काढणार नाहोत. आणि जोपर्यंत आम्हाला महत्वाचा प्रशासकीय अधिकारी इथं येत नाही आणि आमचं निवेदन घेत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. बघा एकंदरीत पाहिलं तर ग्रामपंचायतचं करायचं काय? ग्रामपंचायतचं करायचं काय? इकडे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर इकडे थोडं सारखा हे ग्रामपंचायत आहे, इकडे दाखवा, पुढे जावा. हे ग्रामपंचायत आहे आणि ह्याच ग्रामपंचायतला इथं कुलूप लावण्यात आलेला आहे. आणि याच ठिकाणी जे आहे इथं तेरगावामधले जे ग्रामस्थ आहेत यांनी इथं ग्रामपंचायतला कुलूप घालून जे आहे ते इथं बंद केलेले आहे. नेमकं हे बंद करण्याचं कारण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती आज, आणि आज जयंती निमित्त जे आहे ते इथं जयंती इथं ग्रामपंचायतनं साजरी केलेली नाहीये. म्हणून तेर गावातले ग्रामस्थ जे आहेत ते इथं आक्रमक झाले आणि ग्रामपंचायतला थेट कुलूपच घालण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशाभर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली जाते, परंतु एकमेव गाव आहे ज्या गावामध्ये आज ग्रामपंचायतमध्ये जयंती साजरी केलेली नाही. म्हणून ते इथं तेर गावाचे जे ग्रामस्थ आहेत इथं आक्रमक झालेले होते. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काही वेगळे विषय आहेत तर खाली माझ्या नंबर दिलेला आहे, त्याने मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.